आज आपण बनवणार आहोत गरमागरम चिकन सूप, जसं उत्तम असं चवीला आहे। सगळ्यात आधी आपण चिकन धुवून घ्यायचं आहे स्वच्छ, 3 ते 4 पाण्याने चिकन धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ चिकन धुतल्यावरती शुद्ध पाण्याने, जोपर्यंत पाण्यात कलर जात नाही, लाल कलर जात नाही, तोपर्यंत आपण चिकन धुवून घ्यायचं आहे। चिकन धुवून झाल्यावरती पातेल्यामध्ये थोडं तेल टाकून चिकन परतून घ्यायचं आहे। चिकन परतवताना त्याच्यामध्ये खूप काही प्रकारचा मसाला टाकलेला नाही आहे, फक्त तेलामध्ये चिकन परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत पूर्ण तेल चिकनच्या पिसांना लागत नाही आणि त्याचा रंग थोडा चेंज होत नाही। आधीच्या चिकनचा आणि आताच्या चिकनचा रंग चेंज झालेला आहे। पूर्ण चिकन एकत्र मिक्स झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आणि इथे मी साधेच मसाले वापरले आहेत, फक्त हळद आणि मीठ, कारण हे लहान मुलांच्या हिशोबाने केलेलं आहे। लहान मुलांना जास्त मसाले वगैरे नसतं चालत, म्हणून त्याच्यामुळे मी साधं सूप बनवलेलं आहे। आता इथे आपण चिकनच्या ह्याच्यामध्ये सूपमध्ये हळद टाकणार आहोत, 1 चमचा हळद। आणि हळद ही तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, पण जास्त हळद टाकली तर त्याला उग्र वास येतो आणि रंगही खूप पिवळा होऊन जातो आणि त्याच्याने घशाला त्रास होतो जास्त हळदीने। आता इथे मी मीठ टाकलेलं आहे, मीठ तुम्ही चवीनुसार घ्या, मीठ कमीच टाका आणि सूपही छान लागतो। जास्त लहान मुलांना जास्त मीठ नको म्हणून मी इथे कमीच मीठ टाकलेलं आहे, तुम्हीही कमी मीठ टाका किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही टाकू शकता। आता गॅस बारीक करून हे पूर्ण हळद आणि मीठ जे आहे ते पूर्ण चिकनला लागेल ह्या हिशोबाने कालवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। अजून कुठल्या प्रकारचा दुसरा मसाला मी टाकलेला नाही आहे। तुम्हाला वाटलं म्हणजे तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल तुम्ही त्याच्यामध्ये मिरे पावडर टाकू शकता, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरही टाकू शकता। आता मी हे पूर्ण पिसांना कालवून घेतलेलं आहे, पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे आणि हळदमध्ये पूर्ण पिसांना हळद लागलेली आहे। आता याच्यावरती 2 मिनिटं झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची आहे, पाणी न टाकता। मी अजून पाणी टाकलेलं नाही आहे, पाणी आता झालेलं आहे, वाफ झालेली आहे, 2 मिनिटं झालेले आहे। आता तुम्ही बघू शकता चिकनच्या पिसाला त्याचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे, मीठ आणि हळद टाकल्यामुळे त्या चिकनला ऑटोमॅटिक पाणी सुटलेलं आहे। याच पाण्यामध्ये 2 मिनिटं शिजवून मग इथे पाणी टाकायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, तुम्हाला जेवढं सूप हवं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी टाकू शकता। आता पाणी टाकून झाल्यावरती पुन्हा एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकड काढून घ्यायची आहे। एक उकळ तुम्ही झाकण काढूनही काढू शकता किंवा साधी काढली तरी चालेल। आता तुम्ही बघू शकता चिकनच्या सूपला आपण पाणी घातल्यानंतर खूप असं तेल वरती येऊन गेलेलं आहे आणि चिकनही शिजून गेलेलं आहे। आता हे आपलं सूप तयार झालेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरतून कोथिंबीर ॲड करू शकता आणि थोडीशी मिरेपूडही वरतून ॲड करू शकता। मी हे साधं सूप केलेलं आहे, लहान मुलांसाठी केलेलं आहे। आपलं सूप तयार आहे, स्पेशल चविष्ट आणि साधं सूप।